बोला. आपण शिर्डीचे पदाधिकारी उमेदवार असं म्हणाला. नाशिक शिर्डीबद्दल विचारलं. उत्तर महाराष्ट्रात आपण काय उमेदवार देण्याबद्दल उत्तर महाराष्ट्रात ते कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. म्हणजे ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे. हो, सगळे शांत झाले की. मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3,000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज. आता याच्यात कसं जायचं. बरं, ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे ना, सगळ्यांनी पाहिजे. तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत. पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला. तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. जाणार ना. मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलोय. सर्वच पक्षाचे नेते येऊन गेले काय मग मी रांगेत न उभं राहत. महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटले, प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला असा, राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील. तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे. म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे. हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का. कोण जाणार यांच्याकडे. भवितव्य नाही भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती. मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना. मग त्याचं काय झालं. ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी. 2 आय काढून घेतलेत.